या ठिकाणी आम्हाला सांगणं आहे की कळस धानोरी लोगाव प्रभाग 1 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीच्या ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार झालेला आहे। मी माझी पत्नी हेमलता बनसोडे यांनी धानोरीमधील शाळेमध्ये जाऊन सर्व मशीन चेक केला, तर त्या विभागामध्ये क्रमांकानुसार मशीन लावल्या नव्हत्या। अ ब कडं असं सिरीज पाहिजे, पण ड पासून सिरीज सुरू झाली होती। त्यानंतर आम्ही कलवडमधील शाळेमध्ये गेलो, तर कलवडच्या शाळेमधील अधिकारी आतमध्ये बसून त्या ठिकाणी दाखवतोय की तुम्ही सगळ्यांनी कमळाला मतदान करा। म्हणजे अधिकारी स्वतः सांगतोय, बसून लोकांना दाखवतोय कमळाला मतदान करा। ही काय व्याख्या? त्या जाऊन आम्ही त्या ठिकाणी निश्चित केला नाही। तक्रार आम्ही त्या ठिकाणच्या आरोनकडे लिखित तक्रार त्या दिवशी केलेली आहे। त्याचप्रमाणे आपण पाहिलं की इलेक्शनच्या दुसऱ्या दिवशी जे निकाल लागणार होता त्या दिवशी सकाळी कुणालाही त्या ईव्हीएम जवळ जाणं नाही। म्हणजे सिरियल मध्ये जे आम्हाला जे दाखवलेले सिरीज आणि ईव्हीएम पॅडचे सिरीज या दोन्ही वेगळ्या होत्या, डिफरंट होत्या। म्हणजे जे पॅड आमच्या समोर मशीन बंद केली होती आणि जी मशीन खोलली, ह्या दोन्हीमध्ये तफावत मोठ्या प्रमाणात तफावत होती। त्यानंतर त्या मशीन मध्ये कुठेतरी अचानकच आकडे बदलायचे आणि ते दिसायचे। म्हणजे एखाद्या प्रकारचे हॅकर कुठेतरी बसलेला आहे लांब, आणि त्याचा जो सर्व्हर आहे त्या सर्व्हरच्या माध्यमातून जसे पाहिजे तसे आकडे फिरवून पूर्ण इलेक्शनचा निकाल बदलण्यात आलेला आहे। कारण आपण पाहिलं की जे पण सर्वे असतील, जे पण एक्झिट पोल असतील, इलेक्शनच्या पूर्वीचे शासकीय यंत्रणा असतील, सर्व शासकीय यंत्रणांमध्ये या ठिकाणी शिवसेनेचा पॅनलला विजय असं दाखवलेलं होतं। पण अचानक असे काय घडामोडी घडल्या काय त्या, म्हणजे संध्याकाळी 7 आणि आपल्याला आणखी एक सांगतो की 5:30 वाजेपर्यंत या ठिकाणी 38% मतदान झालेलं होतं। अचानक 5:30 नंतर ज्यावेळेस इलेक्शन म्हणजे 10:30 आपल्याला रिपोर्ट होतो की या ठिकाणी 52% वाढले, 15% अचानक मतदान वाढलं कसं? प्रत्येक पॅडमध्ये हे लोक मतं सट करतात। असंही आम्हाला कळलं की पॅडमध्ये काय करतात, 20 मतं 30 मतं, 110 बूथ होते या ठिकाणी। 110 मतांमध्ये 20 जरी मतं टाकली तरी 2000 मताच्या सुमारे 2400 मतं सुमारे अंदाजे होतात। मग अशा प्रकारे मत सट करणं, ईव्हीएम हॅक करणं, बटन दबू देणं, डबल दबलं तर ते कमळाला जाणं, हे सर्व प्रकार वेगवेगळ्या प्रकारांचे वेगवेगळं माध्यम वापरून या ईव्हीएम मार्फत लोकांना जिंकवलं जातं। आणि निवडणूक आयोग म्हणतं की आम्ही साफसुथरी यंत्रणा राबवतो आणि निवडणुकाचा आम्ही या ठिकाणी तीव्र निश्चित करतो। तुम्ही यंत्रणा सुद्धा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाने लोकशाही दिलेला अधिकार आहे, तो अधिकारापासून आम्हाला वंचित ठेवू नका। आणि आम्ही या ठिकाणी निवडणुकाची जाहीर निश्चित करतो, ईव्हीएम हटवलंच पाहिजे आणि बॅलेटवरती निवडणूक झालीच पाहिजे, अशी या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत।